पुढे आपण मराठवाड्याकडे बीडमध्ये लोकसभेसाठी मतमोजणीला प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। पोस्टल मतदान स्ट्रॉंग रूम मधून मतमोजणी होणार आहे। कार्यालयाकडे सगळे कर्मचारी रवाना झालेले आहेत। मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसतोय। बीडमध्ये मवियाचे बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होते। सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। महाराष्ट्रात अतिशय चुरशीची लढत ठरलेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे काही तास उरले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणाहून मतमोजणी होणार आहे। मी या मतमोजणी केंद्रावरती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे जे एजंट या ठिकाणाहून आतमध्ये जात आहेत त्या प्रत्येक एजंटची या ठिकाणी तपासणी करून या ठिकाणी प्रत्येक म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा काटेकोरपणे या ठिकाणी तगडा बंदोबस्त दिसतोय। प्रत्येकाचा मोबाईल या ठिकाणी जमा केला जातोय। हा बंदोबस्त लावलेला आहे। SRPFच्या 3 कंपन्या लावलेल्या आहेत। आमचे RCB पथकं पण दक्ष आहेत। 6 पथकं आहेत आमचे आणि बॅरिकेडिंग पण केलेली आहे आणि सध्या स्थिती एकदम पूर्णपणे नियंत्रणात आहे। सर तुम्ही देखील रस्त्यावर आहेत तर एखादा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी विशेष काही आवाहन एवढंच आहे की शांतता राखा। जे पण निकाल येईल त्या निकालाच्या अनुषंगाने शांतता असणं आवश्यक आहे। विनोद जिरे, साम TV, बीड।